काहींच्या मनात अजूनही मुख्यमंत्री पदाचे कोंब फुटतायत। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं तर कितीही विस्तव टाका, फडणवीस शिंदेंची मैत्री तुटणार नाही। ठाकरेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचा पलटवार। दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात गेलाच नाही। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांचा दावा। क्लोजर रिपोर्टवरून उद्धव ठाकरेंवरही ओझांचे आरोप। 2027 मधील नाशिक कुंभमेळ्यापूर्वीच नावावरून वाद। कुंभमेळ्याला नाशिकचं नाव द्यायला शैव आखाड्याचा विरोध, तर अखिल भारतीय आखाड्याकडनं ऐतिहासिक संदर्भ सादर। शेतकऱ्यांना उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांची शेतकऱ्यांना तंबी। शेतकऱ्यांनो 31 मार्च पर्यंत थकीत कर्ज भरा। माळेगावातल्या मेळाव्यात थकीत कर्ज भरण्यासाठी अजित पवारांकडनं शेतकऱ्यांना तंबी। महाराष्ट्रातल्या महिलेची बंगळुरूत हत्या। मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरून पती पुण्यात आला। आरोपी पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न। डोंबिवलीत 2 कोटींच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचं अपहरण। शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाकडून अपहरण। 3 तासांनंतर मुलाची सुखरूप सुटका। मुरबाडमधील ऐतिहासिक झुंजारराव वाड्याला आग। आगीत 250 वर्ष जुना झुंजारराव वाडा जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। आणि अमेझॉन, फ्लिपकार्टवरच्या ब्रँडेड वस्तू नकली असल्याचं समोर। गोदामावरील छाप्यात BSI संस्थेकडनं अनेक नकली सामान जप्त।